तर तदनंतर मी या ठिकाणी आमंत्रित करील संतोषजी नाणेकर यांना, कारण या व्यक्तीचं देखील आज जी जगभर स्पर्धा दाखवल्या जात आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिले यांचं देखील नाव घ्यावं लागेल, कारण यांनीच वेबसाईट निर्माण केली. आज बरेचसे लिजेंड या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु तुमच्या वेळेला असं काही नव्हतं. परंतु मधु सर या आपल्या शुभ असते, परंतु या खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर कोणी दिला असेल? आज जगभर टेनिस क्रिकेट पाहिलं जातं, खेळाडूंना मात्र विदेशात आमंत्रित केलं जातं. त्याच्या मागे एकाच व्यक्तीचं नाव आहे, युवक आहे कुर्ल्याचा, तुमच्या आमच्या सारखाच 10x10च्या रूम मध्ये राहतो, अजून अविवाहित आहे, परंतु tenniscricket.in नावाची वेबसाईट काढली आणि खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट मध्ये क्रांती झाली. त्या क्रांतीचं नाव आहे संतोष नाणेकर. तर संतोषजी, बदलत्या क्रिकेट विषयी देखील विचारील तुम्हाला, तुमच्या टेनिस क्रिकेटच्या .inच्या प्रवासाबद्दल देखील विचारील आणि लिजंड ट्रॉफी विषयी देखील विचारील. लिजंड ट्रॉफी बद्दल तर मी 3 वर्षापूर्वी सांगितलेलं, जेव्हा फर्स्ट टुर्नामेंट झालेली उमेश मांजरेकरच्या बर्थडे निमित्त, की कसं होतं की भरपूर वर्ष मी पण क्रिकेट पाहिलं आणि त्यावेळेस लिजंडचा म्हणजे त्यांचे सत्कार भरपूर कमी व्हायचे कंपेअर टू सध्या. आणि यांचं एक पुढे प्लॅटफॉर्म किंवा क्रिकेटला टेनिस क्रिकेटला पुढे जाऊन काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा. भरपूर लोक क्रिकेट खेळायची, पण कोणी विचार नव्हता केला की आज एवढ्या मोठं क्रिकेट पुढे जाईल. तर एक छोटीशी सुरुवात मी केली आहे आणि आज माझ्यासोबत भरपूर जण माझ्या सोबतीला आहेत. लिजंड ट्रॉफी विषयी आणि या लिजंड विषयी देखील तुम्हाला विचारेल. आता सरांचा त्यांच्याबद्दल बोलण्यात कारण माझा जन्म सुद्धा नसेल झाला, त्यामुळे खेळत आहेत. पण अमोल सरांनी एक पिकनिक अरेंज केलेली, त्यासोबत भरपूर जण होते. तर हे काय तेव्हा मला कळालं की यार, आपण बोलतो की आपण फक्त इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो कारण ते लोकांसमोर दिसतं म्हणून लोक पाहतात, पण जर मीडिया 20-25 वर्षापूर्वी असतील तरी आपल्याला आता इंडियन टीममध्ये कन्फर्म दिसलं असतं, कन्फर्म. पण एक बॅड लक म्हणा किंवा थोडं लेट झालं. येणाऱ्या काळामध्ये तर टेनिस क्रिकेटमधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर लोक जातील असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद संतोषजी नाणेकर. असंच